वाशिममध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती 16 दिवस बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे। या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष समितीने ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्यातच शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचं चित्र समोर आलं आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने नाणे टंचाई आणि आर्थिक वर्ष अखेरची कारणे देत 20 मार्च पासून तब्बल 16 दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। पणन विभागाच्या नियमांनुसार सलग 3 दिवसांपेक्षा जास्त काळ बाजार समिती बंद ठेवता येत नाही, तरीही या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी बाजारात विकण्याची वेळ आली असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान या विरोधात शेतकरी संघर्ष समितीचे पुरुषोत्तम जाधव यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं असून बाजार समिती सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। मी पुरुषोत्तम जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शेतकरी संघर्ष संघटना वाशिम मधील कृषी उत्पन्न बाजार समिती सतत 16 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतलेला आहे आणि शासनाचा नियम आहे की 3 दिवसापेक्षा सतत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवता येत नाही। जिल्हा प्रशासनाने सुद्धा सदर बाजार समितीला आदेश दिलेले आहेत तात्काळ चालू करण्याचे, तरी पण कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांचं मंडळ शासनाच्या आणि प्रशासनाच्या आदेशाला पण न जुमानता आज पण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम बंद आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नव्हे तर जिल्हा शेजारील 6 जिल्ह्यामधून जो शेतमाल येतो त्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठा आर्थिक नुकसान होत आहे। त्या संदर्भात आज जिल्हा निर्बंध कार्यालयामध्ये हे आंदोलन चालू आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।